नमस्कार, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. सकाळच्या 7 वाजलेल्या. आज काही पाऊस चालू नाही, पण आभाळ आले भरपूर. आणि तर सगळ्या पोर्चमध्ये पावसाचं पाणीच होतं, त्यामुळे सकाळ पोर्च चांगलं पाणी काढून स्वच्छ पुसून घेतलं आहे. घरं पण झाडून काढून झाली ती. चला आता करायचा स्वयंपाक. धार काढून आणली म्हशीची. आधी दूध तापायला ठेवते. किचन कट्टा सगळा स्वच्छ धुवून घेतलाय. भांडी रात्रीच घासून ठेवली होती. पावसामुळे रानातल्या कामाला सुट्टी असली तर पोटाला काही सुट्टी नाही. घरात बसून बसून काही ना काय खावं वाटते. चला आता करून घेते स्वयंपाक. दूध शोधून तापायला ठेवले. आणि आज ऊन पडले चांगलं सकाळ. दिवस दिसला आज. काल काही दिवस दिसलाच नव्हता. आंघोळ केली का? हातानेच? बर. बाल्या, आजी नाही तुला करमलं का? हा, करमलं का? बरं जा, आंघोळ झाली आता. कपडे काढून गन पावडर करून ये. तुला पेढा देते खायला. आज करायची गवारीची शेंगाची भाजी. गवारीची शेंग कालच मोडून घेतली होती. आता गवारीची शेंग स्वच्छ धुवून घेते. तोपर्यंत दूध तापते आणि लसूण ती सोलून घेते भाजीसाठी. दूध तापले आता. बंद करते गॅस. थोड्या वेळानं अजून तापवलं की तापते चांगलं. गवारीची शेंग धुवून घेतली चांगली. आणि खलबत्त्यामध्ये लसूण पण घेतला सोलून भाजीसाठी. झालं का वरून? धर मग पेढा खायला. खाली बस, सांडू नको. खाली बसून खा. आता भाजी करून घेते गवारी शेंगाची. कढई गरम झाली. आता तेल टाकून घेते. थोडंसं गरम होऊन द्यायचं तेल आधी. फोडणी चांगली बसते. झालं खायचं. तेल गरम झाले. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि त्याच्यामध्ये जरा लसूण, झाली फोडणी. आता व्यवस्थित खाली गॅस पूर्ण बारीक केला. आता चांगलं शिजून घ्यायची गवारची शेंग. आणि शिजल्यानंतर त्याच्यामध्ये परत तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता शिजते भाजी. तोपर्यंत कणिक मळून घेते मी.
कणिक मळून झाली आता. चला आता भाजी शिजली का नाही बघते. शिजले शिजले तिखट टाकून घेते. तिखट टाकते आता. तिखट टाकून चांगलं हलवून घेतले. आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले. आणि परत व्यवस्थित हलवून घेतले. आणि आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर तयार झाली असते. आता भाजी 2 मिनिटांनी ठेवते गॅसवर. चपात्या करून झाल्या ते आता. आता देवपूजा करून घेते. झाली देवपूजा करून आता. नैवेद्य ठेवला देवाला. आणि एका ताईची कमेंट आली मला की तुमच्यामध्ये देवाला फुलं वाहत नाही ते का. वाहते ती, पण आमच्या अंगणात एवढी फुलाची झाडं नाही ती. एकच झाड आहे, त्याला पण आता पावसामुळे फुले नाही ती, कारण त्याच्यावर पूर्ण आंब्याच्या फटा पडल्या त्या झाडावर, त्यामुळे ते झाड काय मोठं होई नाही. एकच फुल सापडलं तेवढंच आणलं. जेवणाचं खाली घेतलंय सगळं. आता जेवण करून घेऊ. आता 10 वाजले त्या. पाण्याची लाईट आली, पाणी भरून घेतलं आणि भांडी पण घासून घेतली ती. चला आता घरं पुसून घेते सगळी, म्हणजे कामच झालं घरातलं. आणि पाऊस पण चालू झालाय. मोठा पण येणं आणि धड उघडणं पण. उगा चिरचिर चिरचिर चालू आहे. बारा वाजल्या त्या. पाऊस उघडलाय आता. आणि मी चालले आता माळावर. टमाट्याचं रोप आणले माळावर. खरबुजाच्या रानामध्ये आपल्याला टमाटा लावायचा आहे. पाऊस थांबलाय, पण आभाळासारखे येते जाते. जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत तर लावावं म्हणलं. पाऊस आला तर माळावर देवीचं मंदिर आहे, त्यात बसायला थोडा वेळ. आले आता माळावर. आणि इथं टमाट्याचं रोप आणून ठेवले. चला ते स्ट्रे घेते आणि सुरुवात करते लावायला. वातावरण तर पूर्ण पावसाचं आहे. लावून घेते पटपट, पण काय होईन तेवढं होईन. पाऊस आहे तो पण यायच्या आधी. पाऊस आला की तिकडं मंदिरात जाते परत बसायला. चला येते आता स्ट्रे रोपाचा. हे असे रोप आहे ते आपली चांगली ती रोप. तर हे ते मी स्ट्रे आणलाय. आणि हे असं लावायचं टमाटा आपल्याला. हे तर ड्रिपर आहे, ड्रिपरच्या अलीकडे एक, परत पुढच्या ड्रिपरच्या पलीकडं, म्हणजे ड्रिपरला एकच रोप लावायचं आहे. आता इथं मागच्या ड्रिपरला अलीकडे लावले. आता ह्या ड्रिपरला इथं पलीकडल्या बाजूला लावायचं. खुरपं आणले आणि छोटं छोटंसं खड्डं खांदायचे. तर
आणि टमाट्याची गुंडी अशी आज्यात उचलायची, फुटून द्यायची नाही ही अजिबात. आणि हे असं लावायचं टमाटा, वरनं माती टाकायची व्यवस्थित आणि अलगद हे रोप असं दाबायचं खाली. झालं लावून. आता पुढं इथं अलीकडं असं. चला घेते लावून आता. पात अर्ध्याच्या फळं आली आणि आता रोपं संपली ती. आणखी बरेच आहे पात. चला आता रोपाचा स्ट्रे घेऊन येते खालनं. येताना हे रिकामा स्ट्रे पण आणला. ह्याच्यावर आता दगड ठेवते. हे तसंच रानात राहिले की परत वारा आले की स्ट्रे उडून रोप मोडते ती. चला घेते आता एक स्ट्रे. चिरचिर चालू झाली बारीक आता. 2 पाती लागल्या आणि तिसरे पात धरावी म्हणत तर पाऊस आला. चांगला सडाका चालू आहे. इथं मंदिरात येऊन बसली मी. मंदिर पण छोटा आहे, काय बसता येत नाही नीट. तेवढ्यात बसली, अंग तर ओलं होत नाही म्हणलं. पाऊस उघडलाय आता आणि इथं रोप आणली ती. आता तिसऱ्या पातीला सुरुवात करते लावायला. 4:30 वाजले त्या आणि दोघींचं 5-5 असं 10 भर लागले तर टमाटा लावायचं. आता टिपका काही उघडा नाही आणि इथनं आता उघडायची शक्यता पण कमी वाटते. चांगलाच चालू आहे. अंगवल व्हायला लागले. लावला तरी पण टमाटा टिपका उघडल्यावर काय, चालू पावसात काय बारीक चिरचिर असली की लावला. आता चालू आहे घरी. आता वास करायचं लावायचं. लयच पाऊस यायला लागलाय. आत्या मामा पण गेले ते आताच घरी आणि आत्यानं सुना पावसात टमाटर लावताना दिसल्या की पटकन हाक मारले, वास करा चला घरी. आता 10 मिनटं झाली ती आता घरी गेले ते आत्यानं मामा. चला जातो आता आम्ही पण घरी. माळावरचं रान आहे. पाऊस झाला की लगेच रस्त्याने पाणी वाहते. झालं बऱ्यापैकी काम. झालं नाही असं पण नाही, कारण लगेच पाऊस आला की घरी जायला घर पण जवळ नाही, थोडंसं लांब आहे घर रानापासून. त्याच्यामुळे म्हटलं थोडं तरी काम करून जावं. थोडं म्हणता म्हणता निम्मा टमाटा लावून झाला आपला. निम्मा राहिला आता. आता राहिलेला उद्या लावायचा. चला आता पटपट जाते. थोडासा पाऊस कमी आलाय तोपर्यंत.
माळावरनं घरी आलो आणि आता खाली चाललोय रानात गुरांना वैरण आणायला. कुठले आणायचे व टमाट्याच्या आणतली बरोबर. आता टमाट्याच्या रानात आणि असं गवत आहे इकडच्या बाजूला बांधायला जरा जास्त आहे आणि इथं मध्ये मध्ये असं पातळ पातळ गवत आहे. तरी काढून न्यायचं आपल्याला गुरांना. असंच का? असंच. अंधार पडलाय 7:30 वाजले त्या आणि पाऊस चालू आहे बाहेर आता. आणि पाऊस चालू आहे आणि कांदा भजी होणार नाही असं काय शक्यच नाही पावसाळ्यामध्ये. तर आता करायला लागली मी कांदा भजी. बेसन घेतलंय पातेल्यात, कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर घेतली. आता पीठ सगळं तयार करून घेते आधी भज्याचं, नंतर तळतानाच दाखवते तुम्हाला. आणि इथं आता त्या खाली पोहे करायला लागले त्या. आणि इथं बाल्या बाहेर मागं बेडरूम मध्ये ह्यांनी आणि भाऊजी येतात त्यांच्याकडनं ऑर्डर आणतोय आणि आम्हाला सांगतोय. बाल्या कोणाची काय ऑर्डर आहे? काय ऑर्डर आहे कोणाची सांग की. भज्याची ऑर्डर बाबाची. पप्पाची काय आहे? पप्पाची पोह्याची. स्वयंपाक काय करायचंच नाही आज. मग अशी 5 वाजता जेवण केली सगळ्यांनी, त्याच्यामुळे आता पोहे गरम गरम आणि कांदा भजी करायची. इथं भजी करायचं पीठ तयार झाले. 2 घाणं तळून पण झाले तर आणि बाहेर नेलं तर गरम गरम खायला. बाल्या ह्यांनी आणि भाजी बसली ती खायला. बाहेर पाऊस चालू आहे आणि आता आम्ही सगळेजण बसलो गरम गरम कांदा भजी आणि पोहे खायला. या तुम्ही पण सगळेजण खायला. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. उद्या भेटत अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत.